चला मुळशी टीम आपल्या एक एक्स्ट्रा प्लेयर पाठवून द्या. मॅचला मात्र आपण सुरुवात करतोय. षटक क्रमांक पहिले घेऊन महेंद्र उबाळेचे मात्र गोलंदाजीच्या मार्कवरती आहे. स्ट्राईक एंडला यश, नॉन स्ट्राईक एंडला आकाश. मॅचला मात्र होते सुरुवात. एका साईडला मुळशी, त्यांच्या विरुद्धमध्ये पौड, अशी जी मात्र आपण मॅच खेळतोय. लेट्स प्ले. पहिला चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं चेंडू वन बाउन्स मार्शच्या बाहेर, चौकार 4 धावा. पहिल्या चेंडूवरती आपण नक्की पाहिलं चौकारानं मात्र सुरुवात केली आहे आणि यशच्या बॅटमधनं मात्र चौकार आला आहे. महेंद्र उबाळे आपण नक्कीच पाहतोय. हा डिटर स्पोर्टचे नक्की सर्व मात्र आपल्याला गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला मिळतात. पुन्हा एकदा मागे सरसले, पंच केलं चेंडूला. चेंडू पुन्हा एकदा सीमारच्या बाहेर, लगातारचा दुसरा चौकार 4 धावात. 2 चौकारच्या मात्र आपण नक्कीच दापलकावरती पाहतोय. पहिला चौकार आपण पाहिलं, नक्कीच आपण पाहिलं लॉंग ऑफला गेला. दुसरा चौकार नक्कीच मागे सरसावले आणि कव्हरच्या डोक्यावर नक्कीच पंच केला, डीप कव्हरला. सोबत चौकार पाहायला मिळतो. 2 चौकार आलेत आणि 4 धाब्यांचं नक्कीच आपण 8 धाबा दापलकावरती. पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार यशच्या बॅटमधून आले. सुरुवात पण नक्कीच सुरेख केली आहे. थोडीशी फिल्डिंग बदलली जाते. मला एक खेळाडू पाहिला नक्कीच काऊ कॉर्नरला, एका खेळाडू आपण नक्की लॉंग ऑफला पाहायला मिळतोय. स्लोवर वन पिक केलाय, आडव्या बॅटने फटका खेळलाय. तिथे चेंडू मात्र जातोय डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव जी मात्र डिक्लेअर असणार आहे. 9 धावाच्या मात्र आपण दापल कबड्डी पाहतोय. नऊ धाबा दापल खबरत्यात. सुरुवात आपण नक्कीच पाहिलं यशने मात्र सुंदर केली. नावामध्ये यश आहे आणि ते यश मात्र नक्कीच पहिल्या मॅच मध्ये भेटतंय का हे मात्र पाहायचं सुरुवात तर केली आहे. डान्सिंग डाऊन द विकेट, चेंडूने उंची प्राप्त केली आहे आणि चेंडू जातोय वन बाउन्स सीमारशीच्या बाहेर, चौकार 4 धावा, 4 रन्स. 13 धाबा दापल खबरत्यात. पहिल्या षटकामध्ये आपण नक्कीच पाहिलं यशचं आक्रमण पाहायला मिळते. 3 चौकार आले, 1 सिंगल आली आहे आणि 13 धाबा दापल खबरत्यात. सुरुवात तर फार सुरेख केली. पहा स्वामी विवेकानंद सुंदर वाक्य आहे. याची सुरुवात चांगली, त्याचा शेवट देखील चांगला. सुरुवात तर चांगली केली आहे, परंतु या धावसंख्येला कुठेतरी ब्रेक लावायचा आहे. ब्रेक लावायचं काम करायची ताकद, ती क्षमता पौड संघाच्या नक्कीच बॉलर्स मध्ये आहे. खरं आपण नक्की पाहिलं फार अनुभवी खेळाडू महेंद्र उबाळे गोलंदाजीच्या मार्फत पाहायला मिळतात. तर नक्कीच गोलंदाजी पाहिली, इन कटर आउट कटर दोन्ही नक्कीच स्विंग करणं नक्कीच त्यांच्याकडे कला आहे. नक्की त्याचा फायदा मात्र घेतला जाईल. काही मात्र बाय त्यानं नक्कीच पहिल्या षटकाही 4 षटकांमध्ये नक्कीच आक्रमण चढवलंय. ते आक्रमण थांबवायचं, कुठे त्या आक्रमणाला ब्रेक लावायचा. पुन्हा एकदा फटका समोरच्या व्ही शेप मध्ये रक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय. आपण पाहिलं लॉंग ऑनला चेंडू पर्यंत पोहोचलेत, चेंडू पर्यंत पोहोचले, अडवला, फेकलाय आणि तिथे सिंगल आहे. एका स्प्लेंडर गाडीची चाबी हरवली आहे, कोणाला भेटली सापडली मुख्य व्यासपीठावरती जमा करायच्या. आणि मात्र स्ट्राईक हँड बघा ते आकाश पळसकर, तो मात्र स्ट्राईक हँडला असणार आहे. फटका बसला, खेळाडू आहेत, टिपला जाईल झेल. धक्का क्रमांक पहिला, आकाश पळसकर गोल्डन डकचा शिकार. बॅक टू द पॅव्हिलियन. या ठिकाणी आपण नक्कीच मुख्य व्यासपीठावर नक्कीच मान्यवरांचा सन्मान त्या ठिकाणी करणार आहोत. पण पाहिलं या स्पर्धेच्या निमित्तानं मान्यवरांची उपस्थिती आहे. पंचायत समिती मुळशीच्या माजी सभापती सभागृहवती कोमलताई भाशिवले या मान्यवरांचा या ठिकाणी आपण सन्मान करतोय. सन्मान्य दंडमुक्ती अध्यक्ष शेडांनी दगडूनाना पडबळ या मान्य सरपंच सन्मान्य तुळशीदासजी राऊत या मान्य स्थापन या ठिकाणी सन्मान करतोय. सन्मान केल्यानंतर अमरळीताई देखील मान्यवर आपण सन्मान करतोय. त्यांचा सन्मान करण्यासाठी दंडमुक्ती अध्यक्ष शेडे सन्मान्य दगडूकाका पडबळ या माणसाचा आपण या ठिकाणी नक्की सन्मान करतोय.
मात्र आपण नक्कीच पाहिलं षटक क्रमांक 2 ला मारण्यास सुरुवात झाली आहे. पहिला चेंडू किरण आले आणि त्यांच्या चेंडूवरती आपण नक्कीच पाहिलं यशच्या बॅटमध्ये एक तडाखा पाहायला मिळतोय. तडाखा नाही धूम धडाका, षटकार 6 धावात. वीस धाबा जे मात्र आपण दाबल कबड्डी पाहतोय. किरण ढोरे जे मात्र गोलंदाजीच्या मार्कवरती आले षटक क्रमांक 2 घेऊन. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. चला थोडं थोडं स्पीडअप करा. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका खेळलाय आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार 4 धाबा 4 रन्स. या चौकारचा आपण नक्कीच पाहिलं तर 24 धाबा ज्या मात्र दाबल कबड्डी त्या षटक क्रमांक 1 चा खेळ सुरू असताना त्या 24च्या 24 धावा आपण नक्कीच पाहिलं यशच्या बॅटमधून आल्यात. 7 चेंडू आणि 24 यश कानवडीच्या बॅटमध्ये नक्की धावा येत आहेत. 24 धाबा दाबल कबड्ड्यात. फुलटॉस आज फटका बसला चेंडू हवेत. सुमित चेंडूच्या खाली टिपला जाईल झेल. धक्का क्रमांक 2 यश बॅक पबिलियन. डॉट बॉल आलाय. 24 धाबा दाबल कबड्ड्यात. पुन्हा एकदा फटका खेळलाय. समोर समोर फटका बसला चेंडू रक्षक डाऊन द बॉल. तिथे तिथे चुकी होतीये. झेल सुटलाय. त्यावर ते मध्ये आलेली एक सिंगल आहे. 25 धाबा दाबल कबड्डी. आता मात्र ओमकार मराठे आणि अमोल ढमले ही जोडी मैदानामध्ये. पुन्हा एकदा बॅटच्या पुढ्यात टाकला चेंडू आणि अमोलने पहिल्या चेंडूवरती षटकार खेळलाय. षटक मात्र संपत जाईल. दुसऱ्या 2 षटकांचा खेळ संपतोय. दाबल कबड्डी धाबा त्या 31 धाबा. 2 गाड्यांच्या मोबाईलमध्ये 31 धाबा आहेत. एकतीस धाबा दाबल षटक क्रमांक 3 ला होती सुरुवात. प्रत्येक षटक क्रमांक 3 घेऊन महेंद्र उबाळे जे मात्र गोलंदाजीच्या मार्कवरती आलेत. षटक क्रमांक 3 ला होती सुरुवात. महेंद्र उबाळे गोलंदाजीच्या मार्कवर षटक क्रमांक 3 घेऊन नक्कीच पाहायला मिळतात.
पहिला चेंडू बॅटच्या पुढे टाकला होता आणि तेव्हा तुम्हाला जसा आला तसा विरकावून दिलाय. षटकार साधा बात. 37 धाबा फलकावरती आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आपण मला आडे बॅटने खेळायचा होता. बॅटवर चेंडू ठीकसा आला नाही. कावकरने नक्की चेंडू ट्रॅव्हल झाला ते मात्र फिल्डिंग केली जाते. अडवला चेंडू त्यावर आलेली एक सिंगल पाहायला मिळते. 38 धाबाच्या मात्र आपण फलकावरती पाहतोय. षटक क्रमांक 3 नक्की सुरू असताना 38 धाबा फलकावरती आहेत. पुन्हा एकदा फटका खेळायचा होता. वाईट वाईट बॉल नक्कीच पाहायला मिळतोय. त्याच्यामुळे बरकडे वाईट चपाले 39 धाबा फलकावरती आहे. एकोणचाळीस धाबा फलकावरती आहे. पुन्हा एकदा अमोल ऑन स्ट्राईक आहेत. एक चेंडू मध्ये एक षटकार नक्कीच अमोलच्या बॅटमधून आला. इथे इथे मात्र काय होत आहे. फटका खेळायचा होता परंतु नक्कीच बॅट आणि बॉलचा स्टिक संपर्क होत नाही. चेंडू मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय. मात्र आपण नक्कीच पाहिलं इन कटर पाहायला मिळतोय. वाईट म्हणून चेंडू सोडून आपण नक्की चेंडू बाहेर पडला आणि झपकन आतमध्ये वळतोय. या खेळाडूकडे नक्कीच इन कटर आउट कटर दोन्ही स्विंग नक्कीच दोन्ही साईडला चेंडू वळण्याची क्षमता आहे. त्यामुळे नक्कीच बॅटरला मात्र कन्फ्यूज करून ठेवलाय आणि मात्र चेंडू डॉट आलाय. पुन्हा एकदा फटका खेळला. चेंडू डिक्लेअर मध्ये आलेली एक सिंगलसह 40 धाबा फलकावरती आहेत. शेवटचा अंतिम एक चेंडू मध्ये षटकाचं बाकी असणार आहे. पुन्हा एकदा फटका बसला चेंडू डाव्यात. किरण आलाय चेंडूच्या खाली टिपतोय जाईल फलंदाज बाद क्रमांक 3. मात्र आपण नक्कीच पाहिलं चेंडू टाकला इन कटर पाहायला मिळतो. चेंडू टप्पा पडला आजच्या बाजूने वळण घेतोय. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. वाईड आहे का नाही चेक करायचं आहे.
व्हाईट बॉल नक्कीच पाहायला मिळतोय. शेवटी मला नक्की पाहिलं तिसरं असताना नक्कीच पाहिलं चेंडू व्हाईट बॉल आहे. 41 धाबा फलकावरती आहेत. पुढचा चेंडू स्ट्राईक आपण पाहते ओमकार. इथे इथे काय झालंय? तिसऱ्या पंचांकडे रिव्ह्यू स्टंपिंग साठी. इथे मात्र फलंदाज आउट आहे. सुंदर कामगिरी स्टंपांच्या मागे आपल्याला नक्कीच महेंद्र रुबाळ यांची पाहायला मिळते आणि फलंदाज बाद आहेत. नवीन बॅटर पण नक्कीच पाहतोय कैलास जे मात्र मैदानामध्ये असणार आहे. 41 वरती 4 गडी बाद आहेत. 64 नक्कीच खेळ सुरू झालाय आणि यष्ट्यांच्या मागे आपण नक्कीच सुंदर कामगिरी सुंदर स्टंपिंग आपण नक्कीच महेंद्र रुबाळ यांची पाहतोय. ओमकारला मात्र परताप लागेल. आता मात्र कैलास ऑन स्ट्राईक असणार आहे. कैलास आणि विशाल ही जो दोन्ही नवीन बॅटर मैदानामध्ये आहेत. व्हाईट बॉल नक्कीच पाहायला मिळतोय. देशा मात्र बरकड जाते. पुन्हा नक्कीच पंच दंडित करतात. व्हाईट बॉल पंचांनी कळवलाय. 42 धाबाच्या मात्र आपण दापल कबड्डी पाहतोय. पाहिलं चेंडू वाईड. बॉलिंग टीमचा रिव्ह्यू आहे का? डॉट बॉल फेअर डिलिव्हरी. पुन्हा एकदा आपण नक्कीच पाहिलं बी खेळताना पाहायला मिळते आहे. धक्का क्रमांक 5वा. नवीन बॅटर पण पाहतोय हर्ष कानगुडे जो मात्र स्ट्राईक एंडला असणार आहे. हर्ष मैदानामध्ये आहे. अनिकेत पळसकर. हो इथे मात्र आपण नक्कीच पाहिलं यष्ट्याच्या मागे बा पुन्हा एकदा कामगिरी करायची होती परंतु नक्की चेंडू आता हातामध्ये आला नाही. 22ची एक सिंगल जी मात्र पाहायला मिळत आहे. या सिंगल्स 42 धाबाच्या बाजू दापलकावरती आहेत. षटक क्रमांक किंवा 4चा खेळ सुरू असताना या षटकामध्ये आपण किंवा सूर्य गोलंदाजी सुमित यांची पाहायला मिळत आहे. 4 चेंडू आतापर्यंत टाकलेत. एक वाईटची धाब एक बाईची धाव 2 धाबा खर्च केल्या. एक विकेट 2 विकेट यांनी मिळवलेत. हा चेंडू खोदून काढलाय. समोरच्या व्ही शेप मध्ये खेळाडू आहे तिथे. चेंडू पर्यंत पोहोचलाय. अडवतोय फेकी सुरेख आहे. फेकी सुरेख पाहायला मिळते. आलेली एक सिंगल 43 धाबा दाबलकावरती आहेत. पुन्हा एकदा आपण पाहिलं सिंगल रन पाहायला मिळते. षटक मात्र संपत जाईल. चौथं 4 षटकांचा खेळ संपलाय. दापल कबड्डी ताब्यात त्या 43 धाबा आणि या षटकामध्ये आपण एक सुंदर गोलंदाजी जी मात्र सुमित जाधव यांची पाहायला मिळते. 4 धाबा खर्च केले गेले. सुंदर गोलंदाजी 2 विकेटांनी मिळवल्या
त्यामध्ये दहावीला कुठेतरी ब्रेक लावण्याचं काम जे मात्र मैदानामध्ये सुमित जाधव यांनी केलंय. आता शेवटचं अंतिम षटक आणि अंतिम 6 चेंडूची जबाबदारी कोणाच्या खांद्यावरती दिली जाईल, कोणावरती विश्वास दाखवला जाईल हे मात्र पाहायचं आहे. दत्ता जो मात्र गोंधळीच्या मार्कवरती आलाय. षटक क्रमांक आपण पाहतोय अंतिम शेवटचं घेऊन. पहिल्या चेंडू आपण नक्कीच पाहिलं. पार्थ गोंधळीच्या मार्कवर आल्या. पाहिलं नक्कीच वाईट बॉल. पहिला चेंडू वाईट. 44 धाबादापल कबरत्यात. पुन्हा एकदा वाईट बॉल पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चेंडू वाईट. लगातार 2 चेंडू वाईट बॉल आलेत. नक्कीच ऑफ स्टंपच्या बाहेर टाकायचा प्रयत्न वारंवार नक्कीच बॉलरचा पाहायला मिळतोय. त्याच प्रयत्नामध्ये चेंडू नक्कीच अगदी फार बाहेर जात आहेत आणि वाईट बॉल पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा लगातार तिसरा चेंडू वाईट आहे. 46 धाबादापल कबड्डी पाहायला मिळतात. नो बॉल. आता मला नक्कीच नो बॉल पाहायला मिळतोय. तीन चेंडू वाईट, एक नो बॉल नक्कीच पाहायला मिळतोय. 47 धाबादापल कबड्डी. त्याला मात्र पुढे चेंडू होती फ्री हिटची संधी आहे. फ्री हिट स्ट्राईक केल्यामध्ये अनिकेत. नो बॉल. पुन्हा एकदा नो बॉल आहे. पुन्हा एकदा पिचच्या नक्कीच बाहेर फिरलेला चेंडू पाहायला मिळतोय. नो बॉल आपण नक्कीच पाहतोय. 48 धाबादापल कबड्डी त्यात. पुन्हा एकदा आपण पाहिलं फटका समोरच्या बी शेप मध्ये सुमित आहेत त्या ठिकाणी. चेंडू मात्र अडवतील. त्यावर हल्ली एक सिंगल. 49 धावाच्या मात्र आपण दापल कबड्डी पाहतोय. वाईट बॉल. पुन्हा एक नक्कीच वाईट पाहायला मिळतोय. तिसऱ्या पंचांकडे मागे नक्कीच बॉलिंग रिव्ह्यू पाहायला मिळतो. वाईट ऐकण्या चेक करायचं आहे. वाईट बॉल आहे. रिव्ह्यू मात्र अनसक्सेसफुल असणार आहे. बॉलिंग मात्र नक्कीच या डावातला रिव्ह्यू संपलाय. पुन्हा एकदा बॅटच्या पुढे टाकला चेंडू. हवेत रक्षक सुमित. राहिल दूरवरती चेंडू जाते सीमारेषेच्या बाहेर. षटकार साधाबाद. पुढची आपण नक्कीच पाहतोय. शॉर्ट पिच चेंडू. चेंडू हवेत. फटका बसला क्षेत्ररक्षक. डाऊन दी बॉल. टिपला जाईल झेल. फलंदाज बाद. विशाल बॅक टू द पॅव्हिलियन. चला स्पीड अप करायचं आहे. नवीन बॅटर पण पाहतोय. गणेश जे मात्र मैदानामध्ये असणारे 56 धाबा जे मात्र आपण दाबल कबड्डी पाहतोय.
6 गडी बाद आहेत. जवळजवळ निम्मा संघ तंबूच्या असलेला परतवला गेला. पुन्हा एकदा फटका बसला. चेंडू हवेत. सुमित चेंडूच्या खाली आलाय. तिथे मात्र टिपला जाईल गोलंदाज बाद. लगातारचा दुसरा धक्का आहे. नवीन बॅटर राज शिर्के जे मात्र स्ट्राईक हँडला असणार आहेत. धापल कबड्डी आपण नक्कीच पाहतोय. 56 धाबा आहेत. अंतिम षटकामध्ये नक्की पाहिलं पहिल्यांदा काही वाईट न आले, परंतु त्यानंतर आपण नक्कीच पाहिलं तर कमबॅक खेळलंय गोलंदाज. हॅट्रिकची संधी आहे. हॅट्रिक बॉल. या स्पर्धेमधली पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण होणार का? राज ऑन स्ट्राईक आहे. सोडून दिल्या वाईट बॉल पुन्हा एकदा पाल मिळतो. नक्कीच बॅटने कमी बनवून नक्कीच वाईट जास्त धावा खर्च करतोय गोलंदाज. नक्कीच थोडीशी अतिरिक्त दिशा भरकटताना नक्कीच पाहायला मिळतात. पुन्हा एकदा सोडून दिलाय. पुन्हा एकदा वाईट बॉल पाहायला मिळतो आहे. 58 धाबा दापल कबड्डी आहेत. पुन्हा एकदा फटका समोरच्या व्ही शेप मध्ये आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार साधवायत. 64 धाबा दापल कबड्डी. अंतिम शेवटचा एक चेंडूचा मात्र बाकी असणार आहे. पुन्हा एकदा फटका बसलाय. चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. त्या ठिकाणी आपण नक्कीच पाहिलं झेल सुटलाय. फेकी केली जाईल. तोपर्यंत पाहिलं तर 2 धाबा आल्यात. आणि दापल कबड्डी धाबाच्या 66 धाबा. 67 धाब्यांचं टार्गेट जे मात्र पौड संघासमोर असणार आहे. चला मुळशी संघ फिल्डिंग लावून घ्या. चला स्पीडअप करायचं. मुळशी टीम लगेच फिल्डिंग लावून घ्या. शेडीने गावचे उद्योजक सामान्य रोहिदास भाऊ पासलकर यामध्ये नक्की शुभागमन आपण देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. यांच्या माध्यमातून आपण नक्की पाहिलं स्पर्धेसाठी मंडप सौजन्य केलं गेलं. पण पाहिलं उद्योजक रोहिदास भाऊ पासलकर नक्की आपलं शुभागमन आपण देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुढील होणारी मॅच जय गणेश मुळशी यांच्या विरोधामध्ये पुढील होणारी मॅच शिवशंभो क्रिकेट क्लब भादस त्यांच्या विरोधामध्ये पौड अशी मॅच होणार आहे पुढची. दोन टीमचे कॅप्टन टॉस साठी येऊन जायचंय. चला भादस संघाचा टीम कॅप्टन आपण टॉस साठी या. चला बॅट्समन चला.
चला मॅच सुरू करून घ्या आपण. चला मॅचची जोडी महेंद्र उबाळे आणि सुमित जाधव ही जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. षटक क्रमांक नक्कीच एकाला सुरुवात होणार आहे. 67 धाब्यांचं टार्गेट जे मात्र आपण पाहतोय. चला स्पीडअप करायचं आहे. नो बॉल चेक करायचा आहे. इट्स अ नो बॉल. पहिला चेंडू नो बॉल आहे. नो +2. पुढील चेंडू मात्र आता फ्री हिटची संधी आहे. हो हा चेंडू मात्र आपण नक्कीच पाहिलं. फ्री हिटचा बॉल बॅटच्या जोरात फिरले परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. चेंडू मात्र नक्की डॉट बॉल पाहायला मिळतोय. तीन धाबा दाखल कबड्डी षटक क्रमांक 1 ला सुरुवात झाली आहे. धाबींचा पाठलाग आपण नक्कीच पाहतोय. हो इथे मात्र काय झालंय. पुन्हा एकदा बीमर नो बॉल. फटका तर खेळलाय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. नो बॉल. बीमर नो बॉल. चौकार आलाय. 8 धाबाच्या मात्र आपण दाबल कबड्डी पाहतोय. प्रीहिटचा बॉल. प्रीहिटचा चेंडू. चेंडू मात्र खोदून काढलाय समोरच्या व्ही शेप मध्ये. खेळाडू आहेत तिथे. चेंडू पर्यंत पोहोचेल त्यावरती आपण पाहिलं. एक सिंगल पाहायला मिळते. सिंगल नक्कीच 9 धाबा दाखल काबडत्यात. चला थोडं स्पीडअप करायचं फिल्डिंग टीम. थोडं स्पीडअप करा. 9 धाबाच्या मात्र आपण दाखल कबड्डी पाहतो. षटक क्रमांक पहिले सुरू असताना आता मध्ये स्ट्राईक एंडला सुमित जाधव. हा चेंडू आपण नक्कीच पाहिलं. फटका क्षेत्ररक्षक आहे तिथे. अमोल चेंडू अडवतोय. सिंगल मात्र रोखू शकत नाहीये. आलेली एक सिंगल पाहायला मिळते. सिंगलचं 10 धाबा दाखल कबड्डी षटक क्रमांक नक्कीच पहिल्याचा खेळ सुरू असताना 10 धाबा दाखल कबड्डी आपण पाहतोय. तीन झाले. 3 बाकी आहेत. हा चेंडू पायावरती टाकलाय. पुन्हा एकदा समोरच्या बाजूने आपण नक्कीच पाहिलं. क्षेत्ररक्षक विशाल चेंडू पर्यंत आलाय. चेंडू मात्र आपण पाहिल्या ठिकाणी अडवतोय. चेंडू मात्र अडवलेला तोपर्यंत आली एक सिंगल आहे. सिंगलचं 11 धावाच्या मात्र आपण दाखल कबड्डी पाहतोय. चला स्पीडअप करा. थोडं स्पीडअप करा मित्रांनो. पुन्हा एकदा नो बॉल आलाय. चेंडू मात्र गॅप मध्ये पाहायला मिळते. तिथे मात्र पडझड आहे. चेंडूला कव्हर केलं जाईल तोपर्यंत 2 धाबा आल्यात. नो बॉल. पुन्हा एकदा नक्कीच नो बॉल पाहायला मिळतोय.
14 धाबा दाखल कबड्डी पुढील चेंडू मात्र फ्री हिट संधी पाहायला मिळते. नो बॉल लगातार आपण नक्कीच पाहिलं. खराब चेंडूवर नक्कीच खराब चेंडू हाताळले जातात. त्या ठिकाणी आपण पाहिलं नो बॉल येतात. हो इथे मात्र बिग हिट करायचं होतं परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. चेंडू मात्र नक्कीच फ्री चेंडूला डॉट बॉल पाहायला मिळतोय. 14 धाबा दाखल कबड्डी अंतिम शेवटचा एक बॉल सुमारे षटकाचा बाकी असणार आहे. सुमित जाधव जो मात्र आपण नक्की स्ट्राईक हँडला पाहतोय. फुल टॉस फटका समोरच्या व्ही शेप मध्ये मात्र खेळाडू आहे. चेंडू मात्र अडवतील. आलेली एक सिंगल. षटक मात्र संपले. पहिलं एक षटक संपतंय दाखल कबड्डी धाबा त्या 15 धाबा. 15 धाबा दाखल कबड्डी शेवटचे 24 चेंडू 52 धाबींची गरज. 24 चेंडू आणि 52 धाबा. चोवीस बॉल 52. 24 चेंडू आणि 52 धाब्यांची जिम्मात विजयासाठी गरज आहे. पहिल्या षटकी पाहिलं 6 चेंडू मध्ये 15 धाबा आल्यात. हो तिथे मात्र आपण पाहिलं पहिल्या चेंडूवरती मोठा धक्का विकेट आली आहे. सुमित जाधव बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन बॅटर पण पाहतोय हेमंत. हेमंत मात्र आपण नक्कीच पाहतोय स्ट्राईक हँडला असणार आहेत. चला स्पीडअप करा स्पीडअप करा. पुढचा चेंडू आपण नक्कीच पाहिलं पाहिजे. रक्षक आहे तिथे चेंडू मात्र अडवतोय फेकतोय. डायरेक्ट हिट आपण नक्कीच पाहिली तोपर्यंत एक सिंगल जी मात्र पडून पूर्ण होत्या. आणि या सिंगल समाले 16 धाबा दाखल कबड्डी आहे. 22 चेंडू 51 धाबींची गरज आहे. 22 चेंडू आणि 51 धाबा. षटक क्रमांक नक्की दुसरे सुरू असताना आपण पाहतो एक विकेट जर आलेली एक सिंगल मध्ये महेंद्र रुबाळे ऑन स्ट्राईक आहेत. हो इथे मात्र आपण नक्कीच पाहिलं कव्हर षटकावर नक्कीच फटका खेळायचा होता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. चेंडू मात्र आपल्याला नक्कीच डॉट बॉल पाहायला मिळतोय. षटकर आपण किंवा षटकराला 22 धाबा दाखल कबड्डी आहेत. हो पुन्हा एकदा फटका खेळला जमिनीवर काय रक्षक यश चेंडूपर्यंत पोहोचतोय. तिथे मात्र एक सिंगल येते आणि सिंगलचं 23 धाबा दाखल कबड्डी. 19 चेंडू आणि 44 धाब्यांची गरज. 19 चेंडू आणि 44. हो लोअर फुलटॉस आपण या ठिकाणी पाहतोय. चेंडू मात्र पायावरती आदळला. कोणती धाव या ठिकाणी नसणारे षटक मात्र संपलं जाईल. दुसरं 2 षटकांचा खेळ जो मात्र आपण पाहतोय संपलाय. 2 षटकांच्या संपर्यंत दाखल धावा त्या 23 धाबा. शेवटच्या 18 चेंडू 44 धाब्यांची गरज.
18 चेंडू आणि 44 धाबा मात्र विजयासाठी बनवायच्यात. षटक क्रमांक आपण नक्कीच पाहिलं तिसरे घेऊन आकाश जो मात्र नक्कीच गोंधळाच्या मार्कवरती आलाय. षटक क्रमांक 3 ला होती सुरुवात. 18 चेंडू 44 धाब्यांची गरज आहे. 18 चेंडू आणि 44 धाबा. चला स्पीडअप करायचं. हो इथे मला काय आलं फटका पोहोचत रक्षक डाऊन दी बॉल आणि तिथे टिपला जाईल झेल फलंदाज बाद. मोठी विकेट येते. महेंद्र रुपाळे बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन बॅटर पण पाहते मनीष मैदानामध्ये आहेत. फटका क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आपण पाहतोय चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. तिथे मात्र आपण नक्कीच पाहिलं गोलंदाज नक्कीच थांबला गेला नक्की चेंडू रिलीज केला नाही. त्यावरती आपण पाहतोय नक्की कुठलाही नक्कीच धाव किंवा कुठलाही चेंडू नक्की टाकला नाही. 24 धावाच्या मात्र आपण दापलकावरती पाहतोय. 16 चेंडू आणि मात्र 43 धाब्यांची गरज आहे. 16 चेंडू आणि 43 धाबा. इथे इथे काय आलंय बॅटची कडा फलंदाज बाद. धक्का क्रमांक 3 पाहायला मिळतोय. दोन बॅटर आपण नक्कीच पाहते. अक्षय शिर्के जे मात्र मैदानामध्ये असणार आहेत. 15 चेंडू आता मात्र 43 धाब्यांची गरज आहे. 15 चेंडू आणि 43 धाबा. लोअर फुलटा चेंडू आपण मला खोदून काढलाय. समोरच्या व्ही शेप मध्ये लॉंग ऑफला यश चेंडूपर्यंत पोहोचतोय. तिथे काय पाहिलं सिंगल येते. आता मात्र सिंगल डबलने काम होणार नाही. मला नक्की चौका षटकार खेळावे लागणार आहे. 14 चेंडू आता मात्र 42 धाब्यांची गरज आहे आणि 14 चेंडूमध्ये तुम्हाला 42 धावा बनवायच्यात. मोठे मोठे फटके नक्की तुमच्या बॅटमध्ये येणं आता मात्र गरजेचं असणार आहे. पुन्हा एकदा फटका बसत रक्षक डाऊन दी बॉल आलाय. तिथे देखील टिपला जाईल झेल. फलंदाज आपण नक्कीच पाहतोय बाजूने पाहायला मिळतात. बिन बॅटर आपण पाहतोय किरण मैदानामध्ये असणार आहेत. किरण ढोरेचे मात्र आपण नक्कीच पाहतोय स्ट्राईक खेळल्यात. दाबा 25 धाबा 13 मध्ये 42. या षटकामध्ये आपण नक्की पाहिलं आतापर्यंत नक्की 3 विकेट मात्र आकाश पळसकरने मिळवल्यात. 2 धाबाचे मात्र फक्त खर्च केले गेले. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. सोडून दिल्या आपण नक्की व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. भारत टीमची नक्कीच गोलंदाजी असणारे पौड संघाची बॅटिंग आहे. पुन्हा एकदा फटका बसलाय. चेंडू हवेत आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक नक्कीच दूरवरती आहे तिथे. 2 धाबाच्या मात्र पोलून पूर्ण आहे. 2 धाब्यांसह 28 धाबा दापलकावरती आपण पाहतोय.
12 चेंडू मात्र 39 धाबींची गरज आहे. 12 चेंडू 39. हो, पहिला चेंडू आणि पहिल्या डावाने खोलवर टप्प्याचा येऊन द्या टाकला चेंडू यॉर्कर. दांडी दांडी आणि दांडी गुल फलंदाज बाद. नवीन बॅटर आपण पाहतोय रमेश जे मात्र सायकंडला असणार आहेत. चला स्पीडअप करा थोडंसं. 11 चेंडू 39 ची गरज आहे. हो, पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन खेळायचं होतं. चेंडू पुन्हा एकदा हॅट्रिक, पुन्हा एकदा नक्की यष्ट्यांचा भेद घेतोय फलंदाज बाद. पुढील चेंडू मात्र हॅट्रिकची संधी आहे. 2 विकेट्स लगातार पाहायला मिळते. लगातारच्या 2 चेंडू नक्की 2 विकेट्स मिळवले गेलेत. हॅट्रिकची संधी, हॅट्रिक बॉल बिन बॅटर. चला स्पीडअप करा. नवीन बॅटर थोडं स्पीडअप करा. प्रसाद, नवीन बॅटर आपण नक्कीच पाहतोय. प्रसाद मैदानामध्ये असणार आहे. हॅट्रिकचा बॉल, हॅट्रिकची संधी जी मात्र असणार. या स्पर्धेमधली पहिली विकेट हॅट्रिक नक्कीच मिळवली जाणार का, हे मात्र पाहायचं आहे. पुलटा चेंडू आपण नक्की पाहिलं. फक्त दिशा दाखवली. झेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. एक धावची मात्र डिक्लेअर असणार आहे. शेवटचे 9 चेंडू आता मात्र शिल्लक असतात. 9 चेंडू आणि 38. सामन्यामध्ये आता मग पाहिलं तर 9 चेंडू आणि 38 ची गरज आहे. फटके खेळले जातील हे मात्र पाहायचं आहे. पुन्हा एकदा लोअर फुटत आपण नक्कीच पाहतोय. डॉट बॉल पाहायला मिळतोय. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. चेंडू मात्र आपण नक्कीच डॉट बॉल पाहतोय. पुन्हा एकदा फटका फसलाय. चेंडू हवेत नक्की आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय तिथे मात्र नक्की पाहिलं झेल सुटला गेलाय. 2 धावा ज्या मात्र आपण पाहतोय पळून पूर्ण झाल्यात. पैकी थोडीशी खराब पण नक्कीच कव्हर केलेल्या चेंडूला. त्यावर 2 धावा 31 धावा आपण कव्हर. त्या 7 चेंडू आणि 36 धाब्यांची गरज आहे. 7 चेंडू आणि 36. 6 षटकार जे मात्र मला नक्कीच खेळायचे आहेत. पुन्हा एकदा फटका फसला. हे दर्शक आहे कव्हरचा टिपला जाईल झेल. फलंदाज बाद आहे. 7वा धक्का. पुन्हा एकदा खोल टप्प्यात चेंडू आपण नक्कीच पाहतोय. डॉट बॉल नक्की या ठिकाणी राज नक्कीच गोलंदाजी मार्क होते आले. पहिला चेंडू आपण नक्कीच पाहतोय. डॉट बॉल आलाय. 31 धावा ज्या मात्र
धापलकापुरते शेवटचे 5 चेंडू हातामध्ये 36 धाब्यांची गरज आहे. 5 चेंडू आणि 36 धाबा. पुन्हा एकदा आनंद डाऊन द विकेट. फटका सुरेख खेळलाय. विशाल आहे त्या ठिकाणी प्रयत्न करतोय. चेंडू मात्र आपण नक्कीच पाहिलं अडवलं ते सुंदर फिल्डिंग नक्कीच पाहायला मिळते. फिल्डिंगचे एफर्ट्स पाहायला मिळले. त्याबरोबर ते बाहेर आलेली एक सिंगल आहे. शेवटचे 4 चेंडू बाकी आहेत. बादश टीम रेडी राहा. तुमची फिल्डिंग आहे. इथे मात्र डायरेक्ट हिट होऊ शकत नाहीये. फेकी तर केली आहे. त्यावर ते बाहेर आलेली एक सिंगल पाहायला मिळते आहे. बाईकची एक सिंगल आहे आणि या सिंगलचं 33 धावा ज्या मात्र दापल कवर तेव्हा शेवटचे 3 चेंडूचे मात्र बाकी आहेत. पुन्हा एकदा फटका खेळला. क्षेत्ररक्षक आहे तिथे प्रयत्न करतोय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. 4 धावा आहेत. व्हाईट बॉल नक्कीच आपण पाहिलं. व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. व्हाईटचे 38 धाबा आपल्या शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. 2 चेंडू आणि जबरजबर 29 धाब्यांची गरज. 2 चेंडू आणि 29 धाबा. पुन्हा एकदा फटका बसलाय. चेंडू हवेत आपण नक्कीच पाहिलं तर हे तर चेंडूपर्यंत पोहोचतोय. चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत मात्र 2 धाबा ज्या मात्र पळून पूर्ण होतात. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. पुन्हा एकदा चेंडू गॅप मध्ये ढकललेला खेळाडू आहे तिथे सिंगल येताना पाहायला मिळते आहे. हल्ली एक सिंगल. सामना मात्र संपला. सामना जिंकला जय गणेश मुळशी संघाने. विजयी संघाचे अभिनंदन. हार्ड लेग पौट टीम. हल्ला मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आकाश